येईल तर अशा गोष्टीमुळेच आपल्याला आपलं स्थान जे असतं ते टिकवून ठेवता येतं या स्पर्धेमध्ये. नक्कीच. आणि मॅच जिंकणं किंवा हरणं हा एकच याच्यात गोष्ट नाही आहे, कारण की गेल्या वर्षी सुद्धा जे आयकॉन प्लेयर होते, जे संघ मालक होते, ते सुद्धा या वर्षी सुद्धा खेळत आहेत आणि त्यांना सुद्धा माहिती आहे जरी आपण मॅच हरत असलो पण आपला नेट रन रेट आपण कमीत कमी कसा ठेवू याच्यावर त्यांचं लक्ष असतं. त्या दृष्टीने सुद्धा ते त्यांचा गेम खेळत असतात. ही एक सुद्धा बाब त्यांच्या डोक्यात सुरू असते. हे कॅल्क्युलेशन सुद्धा सुरू असतं. हे उद्याच्या दिवसात आपल्याला कळेल की कुठला संघ किती कॅल्क्युलेटिव्हली क्रिकेट खेळलेला आहे. नक्कीच सामना सुरू होतो आजच्या दिवसभरातला शेवटचा. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा आणि एक अप्रतिम मॅच पाहायला मिळेल आपल्याला. यात काही वादच नाही. पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न बाचक्या यांचा, परंतु डॉट बॉल जातोय. नक्कीच ग्लेडिएटर्स आणि किंग मेकर्स या दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. नक्कीच चुरस भरा असा हा सामना आहे आज आपल्याला पाहायला मिळेल, कारण की तिसरा सामना आहे दोन्ही संघांचा आणि जिंकण्याचा प्रयत्न असेल दुसरा सामना. सावध अशी सुरुवात किंग मेकर या संघाची आणि हीच जी जोडी होती की याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये यांनी नो लॉस राजवीर या संघाला हरवलं होतं. 55 धावांचं आव्हान त्यांनी या दोन्हीच फलंदाजांनी पूर्ण केलं होतं. तर तो एक कॉन्फिडन्स घेऊन ते या सामन्यामध्ये उतरलेले असतीलच. नक्कीच बघितलं तर राजसाठी या दोन खेळाडूंनी खूप योगदान दिलंय आतापर्यंत, कारण की मागच्या वर्षापासून मागच्या काही वर्ष पाहिलं तर जेडी आणि बास्केट जेव्हा जेव्हा राजच्या स्पर्धा असतील किंवा जेव्हा जेव्हा क्रिकेट सुरू झालं, मग ते राज क्रीडा मंडळ असेल, त्यानंतर प्रशांतच्या नावाने खेळले गेले टुर्नामेंट असतील किंवा अजून काही टुर्नामेंट्स असतील, तेव्हा एक सिनियर म्हणून या खेळाडूंनी आपला इथे परफॉर्मन्स दिलाय आणि अजूनही देत आहेत. त्याच्यामुळे आतापर्यंत त्यांनी जी मागाशी भागीदारी केली ती अनुभवी अशी भागीदारी होती. आता देखील तशीच कामगिरी करावी लागेल. येस नक्कीच. आणि एक पट्ट्यातला चेंडू लेग साईडच्या दिशेने फाईन लेगच्या दिशेने जडीने टोलवला. यातूनच त्याचा एक कॉन्फिडन्सवाला शॉट आपल्याला दिसला आहे की पहिल्याच ओव्हरमध्ये त्याने आपल्याला दाखवून दिलं आणि एक गर्जना केली अशी म्हणू शकतो आपण समोरच्या टीमसमोर की हा सामना सुद्धा आम्ही सहसाहजी सोडणार नाही, एक टफ कॉम्पिटिशन देऊ. मारण्याचा प्रयत्न होता परंतु ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर. चांगला पिच केला होता, चांगली लेंथ पकडली होती, पर्यायी चांगलं अशी किपिंग पाहतोय आपण समीर यांच्याकडून आज दिवसभरात, कारण की त्यांनी मागच्या सामन्यात देखील एक अप्रतिम झेल टिपला होता जो खूप निर्णायक होता. संदेश बांदेकरचा होता आणखीन तो म्हणजे. नक्कीच असे जे आपण त्यांना लेजंड्स असे म्हणतो या RPL मध्ये, आणि हेच लेजंड्स दरवर्षी आपली खेळी दाखवतात आणि एका नवतरुण खेळाडूला लाजवण्यासारखी अशी खेळी करतात ती लोक. आताही आपण पाहतोय की समीर यष्टीच्या मागे शॉर्ट किपिंग करतोय. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न होता जडियाचा, परंतु नक्कीच भरत यांचं आश्चर्यकारक असं इथे हवं पाहायला मिळतं आपल्याला, कारण की काय किपिंग करतायत बघा समीर आणि स्लीपला भरत. अनुभव आहे, नक्कीच दाद द्यावी लागेल या क्षेत्ररक्षकाची. शॉर्ट लेन्थचा बॉल तेवढाच चांगल्या पद्धतीने खेळतोय, कव्हरच्या दिशेने चांगला फटका जेडीच्या बॅट मधून बॉल लागून पुन्हा येतोय. तत्पूर्वी 2 धावा आणि इथे बघूया काय होतंय. धावचीची अपील, परंतु पंच फेटाळत आहेत, त्यामुळे वाद घालायची नाहीये. चला लवकर पुन्हा फील्डवर सगळ्यांनी यायचंय. चला गुड व्हेरी गुड जेस्चर बाय जय देसाई, कॅप्टन ऑफ राज ग्लॅडिएटर. नक्कीच या RPL मध्ये जर फेअर प्ले अवॉर्ड असते तर नक्कीच या टीमला आपण एक 10 पैकी 10 गुण दिले असते. चांगली अशी कामगिरी केली राज ग्लॅडिएटर संघाच्या कर्णधारांनी. ही जी सिच्युएशन क्रिएट होणार होती ती तिथेच डिफ्यूज करून टाकली की आपण इथे क्रिकेट खेळायला आलो आहे. नक्कीच जर टॉपला हा संघ असेल ग्लॅडिएटर्स तर निंजा हा संघ बॉटमला असेल फेअर प्ले मध्ये, याची नोंद करायला हवी. नक्कीच हे सगळे जे पाचीच्या पाची संघ आहेत ते आपलेच संघ आहेत. हे प्रत्येक जण
यस आदित्य, काय मत आहे तुझं? येस, मुंबई इंडियन्स नेहमीच फेअर प्ले मध्ये खाली राहिलेली आहे आणि सनरायझर्स हैदराबाद बनायचंय त्यांना. नक्कीच. परंतु अनुप, मला एक प्रश्न पडलाय की जो आपला जेडी आहे त्याचं खरं नाव विशाल आहे, मग त्याला जेडी का म्हटलं जातं? येस, याचं उत्तर जर मला द्यायचं झालं तर आम्ही सुद्धा लहानपणापासून त्याला जेडीच म्हणतोय, तर याचं उत्तर आम्हाला सुद्धा माहिती आहे. मला वाटतं की समीर सांगू शकेल, कारण की समीर दादा हा त्याच्या सोसायटीत राहिलेला आहे किंवा त्याच्या समोर जेडी मोठा झालेला आहे. सो मे बी समीर दादाकडे त्याचं उत्तर असू शकतं. नक्की जेडीचे बरेचसे ब्रँड्स आहेत मार्केटमध्ये, त्याच्या अनुषंगाने जर विचार केला आणि टॉप एज बघूया, जतीन येतोय, बॉल फिरतोय, कॅच काही होत नाहीये. जय, आता मात्र जय, मगाच्या मॅच मध्ये जयने अशीच गोलंदाजी केली होती आणि संदेश बांदेकरसाठी दुसऱ्याकडे घेऊन आला होता. तो जतीन म्हणत होता की नक्कीच जयचा एक्सपिरियन्स आणि जय संदेशला बाद करेल आणि नक्कीच चौथ्या बॉलवरती जो झेल टिपला समीर यांनी आणि सामन्याला कलाटणी मिळाली. पुन्हा एकदा जय येतोय, सज्ज होतोय आणि आपली बॉलिंग मार्क विशालसाठी सज्ज करतोय. एक उत्कृष्ट असा राजमित्र मंडळातला अष्टपैलू खेळाडू जय देसाई. गेल्या वर्षी हा एका संघामध्ये ॲज अ प्लेअर खेळला होता. चांगला असा चेंडू, यष्टीरक्षकाला सुद्धा तो चेंडू धरता आला नाही. म्हणजे या चेंडू नक्कीच काही सेंटीमीटरच्या अंतराने तो स्टिक पासून लांब गेला. आश्चर्य नक्कीच व्यक्त करावं लागेल, कारण की प्रयत्न चालू आहेत ही गडी बाद करण्याचा. कारण की ज्यांनी मागच्या सामन्यात जेमतेम 50 धावांची सलामीची अशी भागीदारी केली आणि सामन्याला जिंकवून दिलं, असे दोन्ही फलंदाज आहेत, एक लेफ्ट हँड तर एक राईट हँड. नक्कीच आपण जर या चेंडू नंतरचे जयचे हावभाव बघितले तर जय सुद्धा सरप्राईज झाला की हा चेंडू स्टंपला कसा काय नाही लागला. पुढचा चेंडू घेऊन जय सामना करतील डावखुरे फलंदाज बाचक्या. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने हा चेंडू टलवला. 1 धाव घेण्यात यश मिळालेलं आहे. धाव संख्या पुढे सरकून 8 धावा. तर उदय, एक सांगायचं होतं की जय देसाई हा गेल्या वर्षी रेड ईगल्स या संघामध्ये खेळलेला खेळाडू आहे. एका कप्तानाच्या अंडर ॲज अ एक नॉर्मल प्लेअर म्हणून तो खेळला. ना त्याला जास्त बोली लागली होती, ना तो टॉप ऑप्शनर प्लेअर राहिला होता. पण या गेल्या वर्षापासून त्याने जो परफॉर्मन्स दिला आहे पूर्ण क्रिकेट हंगामामध्ये, आणि यावर्षी त्याला आम्ही ॲज अ आयकॉन म्हणून या टीमचा बनवला. पुढचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने. नक्कीच त्याच्याकडे ॲबिलिटी आहे ती की आपण एक ऑलराऊंडर म्हणून त्याला तो स्वतःला सिद्ध करतोय. जेव्हा जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा तेव्हा मॅचचा तो परफॉर्मन्स देतोय आणि जसं टीमला हँडल करायला हवं की मी स्वतः टीमचा परफॉर्मन्स खांद्यावर घेऊन खेळायला हवं. बॅटिंगची तर बॅटिंग, फलंदाजी तर फलंदाजी किंवा गोलंदाजी तर गोलंदाजी, तशा प्रकारची कामगिरी करतोय जय. त्यामुळे नक्कीच त्याचा जो परफॉर्मन्स आहे त्या जोरावरती तो आता आयकॉन प्लेअर म्हणून खेळतोय आपल्या संघासाठी, एक कॅप्टन म्हणून खेळतोय. नक्कीच याच दरम्यान या शेवटच्या मॅचच्या सुरुवातीलाच म्हणजे शशांकजी चौकीदार, एका टीमचे राजवीर, या टीमचे स्वतः संघ मालक आणि एक अप्रतिम व्यक्तिमत्व, त्याचबरोबर उत्कृष्ट समालोचक, निवेदक यांचं इथे आगमन झालंय. त्यांचे देखील आम्ही स्वागत करतो या संध्याकाळच्या पर्वामध्ये. खूप चांगली अशी ही वेळ आहे, जेमतेम 6 वाजण्याची वेळ, आणि या शांत वातावरणात चाललेला सुंदर असा सामना. काय म्हणाल, कोणता संघ कोणावरती हवी ठरेल आणि कशा पद्धतीचं क्रिकेट बघायला आपल्याला आवडेल? धन्यवाद उदय. शांत वातावरण म्हणता येणार नाही, थोडंसं धगधगतं वातावरण आहे इथे या मैदानामध्ये, आणि ऊन पण थोडंसं कमी झालं आहे. पण दोन्ही संघ मातब्बर संघ या मैदानामध्ये आहेत आणि दोघे जण एक एक मॅच हरलेले आहेत मला वाटतं, बरोबर. आणि कल्पेश शेलारची टीम आहे ना मला वाटतं याच्यामध्ये, आणि एका म्हणजे तालावून सुखावून म्हणतात ना ती टीम आलेली आहे, तशी टीम आलेली आहे वरती. आणि मला वाटतं बाचक्या अजून आहे तिथे, बाचक्या आणि जेडी, ज्या दोघांनी राजवीरचा सामना पूर्णपणे फिरवून टाकलेला होता, ते दोघे जण. नक्कीच काय आम्हाला मगाशी एक प्रश्न पडला होता, त्याचं उत्तर काही मिळालं नाही, आपल्याकडे मिळालं तर चांगलं होईल.
जो जेडी आहे त्याचं नाव विशाल आहे, मग त्याला जेडी का म्हटलं जातं? तर जेडी का म्हणतात ह्याचं मला पण उत्तर शोधावं लागेल, कारण हा माझ्या समोर लहानाचा मोठा झालेला मुलगा आहे विशाल. स्कोअर विचारतोय. 12 धावा झालेल्या आहेत. आणि आता जेडी असेल, एडी असेल, ईडी असेल, केडी असेल, कल्पेश शेलार सारखा एक संघ मालक जो तिरुमल्ला कोऑपरेटिव्ह क्रेडिट बँकेचा एक डायरेक्टर म्हणून काम करतोय, तोही या संघांमध्ये आहे. मला वाटतं आज स्टेडियममध्ये गर्दी तशी थोडीशी कमी आहे. उद्या मात्र हे मैदान पूर्णपणे भरलेलं असेल, कारण सकाळपासून उद्या सुट्टीचा दिवस. आणि नक्कीच काका, जर आपण पाहिलं तर ही जी जोडी आहे विशाल, जेडी आणि बास्क्या यांनी मागच्या सामन्यामध्ये जी कामगिरी केली होती आपल्या संघासाठी, नॉट आउट त्यांनी चेस केले होते, जेमतेम 55 धावा. आणि आता मात्र तशी सुरुवात पाहायला मिळते, परंतु आता मात्र जास्तीत जास्त धावा करण्याचं त्यांच्यावरती प्रेशर असेल, त्याच्यामुळे मोठे फटके पाहायला मिळतील, पण त्यांना बॉलर चूज करावा लागेल. मला वाटतं कल्पेशने बाचक्याला कानमंत्र दिलेला असेल, वाटतं बाचकत बाचकत खेळू नकोस. बाबू बंगलो एंड कडून आणि हा झेल घेण्यामध्ये भरत मात्र कमी पडलेला आहे. अच्छा, इथे पॅव्हेलियन मध्ये आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आदित्य आहे आणि आदित्य सांगतोय की भरतने नागोबा दाखवला. याचा अर्थ काय होतो मला कळलेला नाहीये. ही सगळी मैदानावरती खेळणारी मुलं लहानाची मोठी इथे झालेली आहेत आणि प्रत्येकाला वेगवेगळ्या नावाने ओळखतायत. आणि हा उचललाय चेंडू, पाहूया. झेल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु डोळ्यावरती ऊन येत असल्यामुळे थोडासा तो झेल पकडण्यामध्ये त्रास होतोय आणि बाचक्या मात्र थकलेला दिसतोय. नक्कीच थोडं लेझी असं क्रिकेट आपण पाहतोय. फिल्डिंग चांगली केली होती पण थ्रो करू शकले नाहीत, परंतु जो चपळता दाखवली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांची बघितली आपण, त्यात एक धाव देऊन गेली, थ्रो काही करता आला नव्हता. मगाशी आपण एक चर्चा करत होतो की काही जोड्या अशा आहेत या मैदानावरच्या की ज्यांनी पराक्रम केलेले आहेत, उद्योग केलेले आहेत. त्याच्यामधला आदित्य आणि निब्दे या जोडीचा पराक्रम आपल्याला माहिती आहे, म्हणजे खेळामधला पराक्रम मी म्हणतोय. आणि हा बाद, धावबाद, बाचक्या मात्र पॅव्हेलियन मध्ये परत चाललेला आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान असं हा बाचक्याचं संपूर्णपणे चित्र दिसतंय. आणि मला वाटतं आता टीमचा आयकॉन प्लेयर जय श्रीवास्तव मैदानामध्ये. नक्कीच आरपीएलच्या माध्यमातून पुढच्या सीझन मध्ये किंवा पुढच्या दिवसात बॅडमिंटनची देखील स्पर्धा आयोजित केली गेली आहे, त्याचा इथे सराव देखील होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. येस येस, राज प्रीमियर लीगने बॅडमिंटन असेल, फुटबॉल असेल, व्हॉलीबॉल असेल, सगळे खेळ जे आहेत, मैदानी खेळ आहेत, ते सगळे खेळ अरेंज करण्याचा प्रयत्न चालू आहे. आपण बघतोय की स्टेडियमच्या बाहेर बॅडमिंटन बघायला मिळतंय. काही नवोदित बॅडमिंटन प्लेयर्स आलेले आहेत तिथे. बॉल सांग, ए बॉल किती झालेत? 4 बॉल झाले, 4, 2 बाकी आहेत. 2 to go. बाबू बंगलो कडून जेडीला गोलंदाजी करत होता. जेडी हा एक असा प्लेयर आहे की जो मैदानावरती जर टिकून राहिला
तर मात्र समोरच्या संघाला थोडासा त्रासदायक ठरू शकतो. जय पण त्याच पद्धतीचा खेळाडू, दुखापत झालेली असताना, पायाला दुखापत झालेली असतानाही आपल्या संघासाठी मैदानावरती जतीनकडे हा चेंडू गेलेला आहे. जतीनने एक धाव मिळालेली आहे संघाला. संघाची धावसंख्या झालेली आहे 20. जयने आपलं खातं उघडलेलं आहे एका धावेने. जयची वैयक्तिक धावसंख्या 1, संघाची धावसंख्या 20. नेक्स्ट इव्हेंट जो असणार आहे पुढच्या शनिवार आणि रविवारवरती, राज प्रीमियर लीग बॅडमिंटन स्पर्धा मैदानावरती प्रॅक्टिस चालू आहे. कल्पेश शेलार आपलं संपूर्ण कुटुंब घेऊन आलेला आहे इथे मैदानामध्ये आणि त्यांचं कुटुंब धावतं इथे. कल्पेश, आपल्या कुटुंबाला सावरायचंय. माझं कुटुंब माझी जबाबदारी. आर्यन शेट्टी बंगलोरकडून जयसाठी, आणि हा डेड बॉल. आर्यन शेट्टी पुढचा चेंडू जयसाठी, आणि जयने हा उचलला टोलवलेला चेंडू. पाहूया जतीन देवारेकडे, आणि हा कावळा मध्ये आल्यासारखा दिसतोय जतीनला. जतीनने काळा गॉगल घातल्यामुळे जतीनला हा त्रास झालेला दिसतोय एकंदरीत. आणि या ठिकाणी मात्र आदित्य खुश, एकदम झेल सोडल्यानंतर आदित्य खुश दिसतोय. पण असा झेल सुटणं संघासाठी त्रासदायक. आणि पुन्हा एकदा पाहूया, आता मात्र जतीन सोडतोय का बघूया. आणि हा पण झेल सुटलेला आहे. 2 धावा मात्र तिथे गेलेल्या आहेत. हा झेल घेण्याचा प्रयत्न. उदय, असे झेल सुटणं संघासाठी किती त्रासदायक ठरू शकतंय. काका, असे झेल सुटले आणि अशा बऱ्याचशा मॅच आमच्यातून सुटल्या आणि स्पर्धा पण सुटल्या. त्याच्यामुळे नक्कीच अशा स्पर्धेत झेल टिपणं खूप गरजेचं आहे. कारण का हा झेल एकतर जेडीचा असेल किंवा जयचा असेल, दोन्ही महत्वाचे खेळाडू आहेत. आणि इतका पण काही झेल तो हार्ड नव्हता की तो जतीन सारख्या दिग्गज खेळाडूने सोडावा. त्याच्यामुळे नक्कीच एक गडी बाद झाला असता. पुन्हा एकदा डेड बॉल. मला वाटतं उदय, हा जो जयचा सुटलेला झेल आहे, त्या सुटलेल्या झेलवरती जेव्हा यांची टीम मीटिंग होईल तेव्हा त्या टीम मीटिंग मध्ये निश्चितपणे जतीनला कोणते तरी काहीतरी शब्द ऐकायला लागतील टीम ओनर्स कडून किंवा कॅप्टन कडून. त्यासाठी आधी जेडी किंवा जयला चांगली फटकेबाजी करावी लागेल. जर याने जास्तीत जास्त धावा केल्या तर नक्कीच त्याचा ब्लेम जतीनवरती केला जाईल. येस 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 येस. एक झेल मॅचचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो, हे आपण बघू शकतो इथे. आणि आर्यन बंगलोरकडून, आणि पुन्हा एकदा हा पाहूया काय म्हणतात पंच. आणि तिथे आउट, धावचीत होण्यासाठी प्रयत्न करण्याचा नो बॉल एक दिलेला आहे. नो +1.
आणि जयने हा फ्री हिट होती ही, पण हा झेल होऊ शकणार नाहीये. जेडी सामना करतोय आर्यनला आणि हा मला वाटतं षटकार होऊ शकतोय आणि पंचांनी षटकार दिलेला आहे. या षटकातले 4 चेंडू झालेले आहेत आणि 33 धावांचं लक्ष गाठलेलं आहे संघाने. 5वा चेंडू पुन्हा एकदा उचलण्याचा प्रयत्न आणि 1 धाव मिळेल. दुसरी धाव पण घेण्याचा प्रयत्न करतील. पाच चेंडू झालेले आहेत या षटकातील अखेरचा चेंडू. ऑफ साइडला टोलवलेला चेंडू. 1 धाव घेतलेली आहे. या षटका अखेर धाव संख्या झालेली आहे 35. अजून 2 षटक बाकी आहेत. आतापर्यंत हरेशने 1 षटक टाकलेलं आहे, 1 जयने टाकलंय, 1 हितेंद्र बाबू शेलारने टाकलंय आणि आताचं षटक आर्यनने टाकले. आता बघूया 5वं षटक घेऊन कोण येत आहे. मला वाटतं 5वं षटक पुन्हा एकदा जय घेऊन येईल. येस, जय 5वं षटक टाकण्यासाठी पॉवर प्लेचं षटक आहे हे. या मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये पॉवर प्ले ही जी काही कन्सेप्ट आलेली आहे ती अतिशय सुंदर कन्सेप्ट या क्रिकेटमध्ये आलेली आहे आणि त्या पॉवर प्लेचा गेम या षटकासाठी असेल. आपण पाहतो आहोत की या सामन्यासाठी प्रथम क्रमांकाचा जो संघ विजेता होणार आहे त्याला रोख 15,000 रुपये आकर्षक चषक असेल. उपविजेता संघाला आकर्षक चषक आणि रोख 10,000 रुपये असेल. त्याशिवाय मालिकावीर जो संपूर्ण सामन्यांमध्ये अत्यंत उत्कृष्ट असा खेळ दाखवणार आहे त्याला मालिकावीर म्हणून LED 32 इंचाचा LED TV पॅनासोनिक कंपनीचा. आणि मिसफिल्ड मला वाटतं येस चौकार. चार धावांनंतर संघाची धाव संख्या 39. जयचं दुसरं षटक, पॉवर प्लेचं षटक. एक धाव, 40 धावा झालेल्या आहेत. 5व्या षटका अखेर संघाची धाव संख्या 5वं षटक सुरू असताना संघाची धाव संख्या झालेली 40. समीर कडून थोडीशी मिसफिल्डिंग कीपर म्हणून 1 धाव. जय सामना करणार आहे जयला. 2 जय समोरासमोर
आणि दोघही संघाचे कप्तान. आणि हा जयने उचललेला चेंडू पाहूया, चौकाराच्या कडे जातोय, पण हा चेंडू 2 धावा घेण्यामध्ये जय यशस्वी. धावसंख्या झालेली आहे 43. अजून 2 चेंडू बाकी आहेत. एक धाव घेतलेली आहे. शेवटचा चेंडू पाहूया. शेवटच्या चेंडूवरती जेडी काय करतोय. जयचा या षटकातला पॉवर प्ले षटकातला अखेरचा चेंडू जेडी साठी. आणि हे झेलवाद. दोन खेळाडू पॅव्हेलियन मध्ये परतलेले आहेत. एक बाचक्या आणि जेडी. नवीन खेळाडू आलेला मैदानावरती फलंदाज ब्रह्मेश. 44 धावा झालेल्या आहेत. शेवटचं षटक पाहूया. शेवटचं षटक. आणि मला वाटतं आतापर्यंत जेवढे सामने झाले त्याच्यामध्ये शेवटचं षटक हे समीरने घेतलेलं आहे. आणि याही सामन्याचं शेवटचं षटक टाकण्यासाठी समीर बंगलोईनकडून. समीर आपलं पहिलं षटक घेऊन येतोय. सामना करतोय जय. आणि मला वाटतं हा षटकार. समीरच्या बॉलिंगची लाईन आणि लेंथ बिघडवून टाकण्याचं काम जय करतोय. एक षटकार. आणि संघामध्ये धावसंख्येमध्ये संघाच्या भर पडली आणि 50 धावा पूर्ण केलेल्या आहेत. संघाने 50 धावा पूर्ण केलेल्या आहेत. पुढचा चेंडू समीरचा जयला. अगदी सावध गतीने धाव घेतलेली आहे. एक धाव घेतलेली आहे. संघाची धावसंख्या 51. समीर बंगलोईनकडून ब्रह्मेश साठी. आणि ब्रह्मेशने टोलवलेला चेंडू पाहूया. आणि हरेशने घेतलाय. झेलबाद. कोणतीही चूक केलेली नाहीये. जी चूक जतीनने केलेली होती ती चूक मात्र हरेशने केलेली नाहीये. आणि हा ब्रह्मेश 0 धाव संख्येवरती. आणि ओ येस, संघाचे मालक आपली जबरदस्त शरीर यष्टी घेऊन मैदानावरती. कल्पेश शेलार, मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ तिरुमल्ला कोऑपरेटिव्ह क्रेडिट बँक. समीर बंगलोईनकडून कल्पेश साठी. आणि हा मात्र कल्पेशची जेवढी शक्ती होती तेवढी शक्ती वापरलेली आहे. आणि धावसंख्या झालेली आहे 55. आणि कल्पेशचा हा चौकार.
कल्पेश हा असा खेळाडू आहे की ज्याने आपल्या वयाच्या 25व्या वर्षी इथे हे मैदान गाजवलेलं आहे आणि पुन्हा एकदा थोडीशी शरीरयष्टी आपली जास्त झाल्यामुळे त्याला धावताना पण त्रास होतोय. शेवटचा चेंडू समीरचा जयला, पाहूया जय काय करतोय. संघाची धावसंख्या 56. समीर बंगलोईनकडून जयसाठी पुढचा चेंडू हलकासा पुश केलेला आणि धावचित. शेवटच्या चेंडूवरती जय बाद झालेला आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे 56 आणि 57 धावांचं आव्हान.
बाचक्या हरेशला पहिला चेंडू आणि हरेशने हा टोलवलेला चेंडू, एक धाव घेतली हरेशने. 57 धावांचं लक्ष्य. कल्पेश यष्टीरक्षण करतोय. बॉल लागेल, बॉल लागेल. जतीन सामना करतोय आणि हा झेल सुटलेला आहे. जतीन आणि हरेश आणि हा चेंडू टोलवलेला आहे. पाहूया 2 धावा मिळतात का 1 धाव मिळते. 2 धावा घेतलेल्या आहेत. हरेशच्या 2 धावा. एक धाव घेतलेली आहे. बाचक्याचं पहिलं षटक. पाच धावा बाचक्याच्या या पहिल्या षटकामध्ये. 4 चेंडू 5 धावा. 57 धावांचं लक्ष्य. आणि लेफ्ट साइडला उचलण्याचा प्रयत्न केला होता आपण. डॉट चेंडू 5 धावा. षटकातला अखेरचा चेंडू. माटले आणि 2 धावा घेण्यात येतील. बघूया पाहूया. 2 धावा घेतायत आणि ह्या 2 धावा पूर्ण. जतीनच्या वैयक्तिक धावसंख्येमध्ये भर पडलेली आहे. जतीन 3, जतीनची धावसंख्या आहे 3. संघाची धावसंख्या आहे 7. हरेश 4 धावांवरती खेळतोय पहिल्या षटकामध्ये आणि विशाल पुढचं षटक घेऊन आलाय. मगाशी एक सूचना करण्यात आली, त्याचं टोपण नाव जेडी नसून जडी आहे. येस, मला जी काय माहिती मिळते इथे तो जडेजा सारखा खेळायचा म्हणून त्याला जडी हे नाव पडलेलं आहे. कल्पेश शेलार क्षेत्ररक्षण सजवतोय हरेश साठी. बंगलोइन कडून थोडस क्षेत्ररक्षण फैलावलंय. हॅलो. ओ लेग साइडला घुमावलेला चेंडू आणि पाहूया 2 धावा. 2 डिक्लेअर, एक धाव डिक्लेअर केलेली आहे अंपायरनी. आणि
अवांतर धावसंख्या पण मिळालेली आहे. नो बॉल. का हॅलो 9 धावा झालेल्या आहेत पूर्ण. दुसरं षटक बंगलोरकडून. सामना करतोय हरेश आणि तिकडे जी लहान मुलं खेळत आहेत त्यांना जरा फक्त मागे घ्यायचंय. आपले खेळाडू जे आहेत क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंना विनंती आहे. आणि मला वाटतं पिचच्या बाजूला उजव्या बाजूला काही खेळाडू आपले काही रसिक उभे आहेत. त्यांनी कृपा करून कल्पेश जरा लक्ष द्यायचं. तिथे जे उभे असतील त्यांना सगळ्यांना बाजूला करायचं. तिकडनं सगळ्यांनी मैदानाच्या बाहेर जायचंय. दोन्ही पंच काही इशारा करतायत. नो बॉल पंचांनी घोषित केलेला आहे. 2 नो बॉल. एक धाव मिळालेली आहे हरेशला. धावसंख्या 13. 57 धावांचं लक्ष्य. आणि हा चेंडू पाहूया. मला वाटतं षटकार होईल. हा नाही. पंच बघतायत आणि 2 धावा दिल्या आहेत का? 1 धाव दिलेली आहे पंचांकडून. येस 2 धावा. 2 घोषित धावा. 15 धावसंख्या झालेली आहे. दुसरं षटक चालू आहे. 15 धावसंख्या झालेली आहे. या 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी पण कॉल होता पण नाही. चेंडू तोपर्यंत जडीकडे पोहोचलेला आहे. सत्तावन्न धावांचं लक्ष्य संघापुढे आहे. जय धावतो आणि हा धावबाद होण्याची शक्यता पण थोडासा चेंडू फेकण्यामध्ये वेळ गेला. 18 धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक चालू आहे. पाहूया जय काय करतोय ते. आणि हा बहुतेक झेल बाद होण्याची शक्यता. झेल आणि हरेश पॅव्हेलियन मध्ये एक चांगला खेळाडू. संघाला एक वेगळा आकार देण्याचा प्रयत्न, धावसंख्येचा आकार देण्याचा प्रयत्न हरेश कडून होत होता पण हरेश जयद्वारे झेलबाद झालेला आहे. आणि पुढचा खेळाडू मैदानामध्ये कप्तान जय. आपण या संपूर्ण सामन्याचं जे थेट प्रक्षेपण आहे ते YouTube वरती पाहतोय. मग अशी आम्ही बघितलं की YouTubeला जे व्ह्यूवर्स होते ते जवळजवळ 15,000 पर्यंत पोहोचलेले होते. जडी पुढचा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न पण चेंडू बॅटवरच आला नाही. त्यामुळे बघूया आता गोलंदाजीमध्ये थोडस बदल करण्याचा प्रयत्न कल्पेश करतोय.
मला वाटतं आता तो जयला एखाद वेळेस गोलंदाजी देण्याचा प्रयत्न करेल. बाचक्या, जय, झडी हे सगळेजण विचार करतात कोणाला गोलंदाजी द्यायची आहे, कारण धावसंख्या झालेली आहे 18. 2 षटकांमध्ये 18 म्हणजे 9चा ॲव्हरेज, 9ची सरासरी जरी ठेवली तरी शेवटच्या षटकापर्यंत 54 धावा कुठल्या जाऊ शकतात. आणि त्यातही एखादा षटकार चौकार पडला तर संपूर्ण लाईन आणि लेंथ बिघडवून जाऊ शकते गोलंदाजांची. त्यामुळे गोलंदाज असा आणला पाहिजे की या षटकामध्ये मात्र धावसंख्येची जी गती आहे ती रोखली गेली पाहिजे. एकूण 18 धावा झालेल्या आहेत, 2 षटकं झालेली आहेत, पूर्ण 18 धावा. 57 जिंकण्यासाठी 39 धावा जिंकण्यासाठी आवश्यक. 24 चेंडू शिल्लक, 4 षटकं. आणि मला वाटतं आता आलाय हर्षद. हर्षदची थोडीशी वेगळी स्टाईल. हर्षद हा आपल्या नोकरीनिमित्त पुण्याला असतो आणि खास RPL साठी इथे आलेला आहे. मागच्या वर्षी सुद्धा हा कल्पेशच्या टीम मध्ये होता हर्षद. कल्पेशचा संघातला आवडता खेळाडू कोण म्हणाल तर कुमार मातले. हर्षद बंगलोर कडून. जतीनला ऑफ साइडला टोलवलेला चेंडू आणि एक धाव घेतलेली, दुसरी धाव पण जातात आणि तिथे धाव बांधवण्याचा प्रयत्न नाही. 2 धावा घेतलेल्या आहेत. रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या अत्यंत चांगली आहे. जय आणि जतीन मध्ये जे कोऑर्डिनेशन आहे रनिंग बिटवीन द विकेट हे अत्यंत महत्वाचं असतं. धावसंख्या झालेली आहे 20 धावसंख्या झालेली आहे. हर्षद पुढचा चेंडू जतीनसाठी. तिसरं षटक सुरू आहे, संघाचं तिसरं षटक. 57 धावांचं लक्ष्य. अंपायरने आत्ताचा डिसिजन काय आहे आत्ताच्या धावसंख्येचा? 1 धाव दिलेली आहे. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ, 1 धाव. हर्षद पुढचा चेंडू आणि जयने हा उचलला चेंडू. पाहूया बाचक्याकडे आणि बाचक्याच्या हातून हा झेल सुटलेला आहे. बाचकत आला आणि बाचक्याने झेल सोडला. हा सुटलेला झेल किती महाग पडू शकतो हे येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईल. धावसंख्या झालेली 22. तिसरं षटक सुरू आहे. हर्षद आपलं तिसरं षटक. जतीनला टोलवण्याचा प्रयत्न, 1 धाव घेतलेली आहे. या षटकातली 4 चेंडू झालेले आहेत आणि 1 धाव घेतलेली आहे. बाचक्याकडे 1 चेंडू गेला आणि थोडीशी मिसफील्ड झालेली आहे. दुसरा धाव पण घेते. वेल मगाशी मी जसं बोललो तसंच घडतंय. कल्पेश थोडासा नाराज बाचक्यावरती आणि क्षेत्ररक्षणामध्ये बदल.
थोडस नाराजगीचं चित्र या ठिकाणी दिसतंय. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करून बाचक्याला पुढे आणलेलं आहे. जय सामना करतोय हर्षदचा पुढचा चेंडू आणि हलकासा लेग साइडला पुश केलेला आणि स्वतः कल्पेश यष्टीरक्षक धावून त्यांनी बॉल आणि हे षटक संपलेलं आहे. 26 धावा झालेल्या आहेत. 18 चेंडू 31 धावा. 3 षटकांमध्ये 31 धावांची गरज. थोडस अवघड इक्वेशन पण एखादा चौकार किंवा षटकार हे इक्वेशन बदलू शकतंय. धन्यवाद सर. राज प्रीमियर लीग मध्ये तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत आहे. या सामन्यांसाठी ज्यांनी प्रायोजकत्व दिलेलं आहे ते श्रीयुत अतुल कदम, सन्माननीय अतुल कदम इथे आलेले आहेत. आम्ही त्यांना व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. अतुलजी, आपण या सामन्यासाठी महत्त्वपूर्ण सहकार्य केलेलं आहे राज प्रीमियर लीगचं. राज प्रीमियर लीगच्या कडून आपणाचं मनपूर्वक स्वागत. आपण व्यासपीठावरती यावं. चंदनला मी विनंती करतोय की त्यांना व्यासपीठावरती घेऊन या, इथे यावं. धन्यवाद. स्वागत आहे आपलं. वेल, अतुल कदम सुद्धा एक क्रीडा रसिक आहेत, क्रिकेट प्रेमी आहेत. ते सुद्धा सामने बघण्यासाठी आलेले आहेत आणि खास करून कल्पेश शेलारचा सामना बघण्यासाठी आलेले आहेत. आता आणि हा एक रन होऊ शकतो आणि एक धाव चोरटी घेतली आहे. 2 रन कंप्लीट. धन्यवाद सर समालोचन माझ्याकडे दिल्याबद्दल. आपण सकाळपासून बघत होतो 16,000 वॉटचा इकडे एक हॅलोजन लावला होता मोठा आणि त्याची पॉवर काही आता अशी कमी झालेली आहे, थोडी थोडी डिम होत चाललेली आहे. मी बोलेन की लवकरात लवकर आटपून घ्या, नाही तर जर बंद झालं तर आपल्याकडे हॅलोजन नाही आहे अजून. आता पुढचा चेंडू घेऊन ब्रह्मेश आणि हा उंच टोलवलेला चेंडू बघूया तिकडे काय. आणि सुंदर अशी कॅच. जय हे उत्कृष्ट असे आउटफिल्डर आहेत आणि उत्कृष्ट सकाळी सुद्धा त्यांनी सुंदर अशी कॅच घेतली होती. त्याच्यामध्ये थोडीशी त्यांना इंजरी झाली होती आणि आता पुन्हा एकदा अशी सुंदर कॅच घेऊन त्यांनी आपल्या टीमचं मनोगत त्यांनी उंचावलेलं आहे. अशी कॅच असे आपल्याला यूट्यूब लाईव्ह वरती पुन्हा एकदा पाहायला मिळेल. ही कॅच कशी टिपली त्यांनी, सुंदर असा नजरभेद. बॉल वरती जणू काही त्यांचा नजरच हटली नव्हती. आणि अजून एक विकेट डाऊन. स्कोर 2 विकेट डाऊन नंतर 28 रन. 16 बॉल 29 रन ची गरज आहे अजून.
तरी तराजू कधी या बाजूला कधी त्या बाजूला झुकत आहे आणि दोन्ही पण टीम सक्षम आहेत आपली टीम वाहून नेण्यासाठी. आणि आता बॅटिंगला आले ते म्हणजे बाबू शेलार, उत्कृष्ट असे गोलंदाज आलेले आहेत. आणि पुन्हा एकदा सुंदर असा ब्रह्मेशचा चेंडू, आखूट टप्प्याचा चेंडू त्यांनी टाकलाय आणि हा अवांतर नाही वन बाउन्स असा घोषित केलेला आहे अंपायरने. धन्यवाद अंपायर. आणि सुंदर असा टोललेला चेंडू ऑफच्या दिशेने, कव्हरच्या दिशेने. बघूया तिकडे काय होत आहे. बॉल चाललाय बाउंड्री रेषेच्या पलीकडे. सुंदर असे क्षेत्ररक्षण तिकडे. 1 रन घेण्यात यशस्वी. 2 रन घेण्यात 3 रन घेण्यात यशस्वी ठरले आहेत ते म्हणजे हितेंद्र शेलार, ग्लॅडिएटर जे गोलंदाज ऑलराऊंडर म्हणता येईल त्यांना. कधी बॅटिंगने आपली शैली दाखवताना, कधी बॉलिंगने आपली शैली दाखवताना. आणि एक बाजू टिकवून धरली आहे ते म्हणजे जतीन देवारे यांनी. सुंदर असे गोलंदाज आहेत ते पण ते सुद्धा. जर आपण ग्लॅडिएटर मध्ये बघितलं तर सगळे मोस्ट ऑफ ऑलराऊंडर दिसत आहेत आपल्याला. बॉलिंग पण टाकतात, बॅटिंग पण करतात. जय देसाई, हितेंद्र शेलार, जतीन देवारे असे सुंदर सुंदर असे त्यांच्याकडे ऑलराऊंडर्स आपण बघतो आहोत. पुढील चेंडू आणि सुंदर असा आखूट टप्प्याचा चेंडू. पुन्हा आपण जतीन देवाऱ्यांना बॉक्सची चांगलीच प्रॅक्टिस आहे त्यामुळे त्यांनी तो सुंदर असा बॉक्स सारखाच टोलवलेला ऑफच्या दिशेने. 1 रन घेण्यात यशस्वी. आणि आमचे मित्र दीपक उर्फ बाचक्या तिकडे काहीसे रागवलेले, डोक्याला हात लावून बसलेले आहेत. बघ डोक्याला हात लावतो. आणि सुंदर असा टोलवलेला चेंडू ऑफच्या दिशेने. बघा तिकडे काय होतं. आणि हा पुन्हा एकदा जयने सुंदर असा प्रयत्न केला होता पण काही तो यशस्वी झाले नाही. आणि हा 4 रन घेण्यात यशस्वी झालेत ते म्हणजे जतीन देवारे. स्कोर प्लीज. 4 ओव्हर 36 रन, 36 रन, 36. 12 बॉल 21 रनांची गरज. आणि अजून सुद्धा हा सामना तराजूचाच ठरलेला आहे. कधी या बाजूने कधी त्या बाजूने झुकत आहे. हा जर अडवला असता चेंडू तर नक्कीच काहीतरी सुंदर असं घडलं असतं या ठिकाणी एका बाजूने, पण तसं काही झालेलं नाही. तिकडे दीपक आमचे मित्र असल्याचे नक्कीच त्यांनी उडी मारून अडवला असता. सुंदर असा आउटफील्ड, सुंदर असा इनफील्ड. आणि 16,000 वॉटचा आपला जो हॅलोजन आहे तो थोडा थोडा मंद होताना, डीम होताना चाललाय. तरी मी प्रयत्न करीन की विनवणी करीन की लवकरात लवकर स्टार्ट करावं कारण की हॅलोजन डीम होत चाललाय. जय जरा क्विक. आणि जय स्वतः चेंडू घेऊन सुंदर वाईड. धन्यवाद अंपायर. काहीसा बाहेरच्या दिशेने जाताना चेंडू आणि 1 रन मिळणार आहे ग्लॅडिएटर टीमला. आणि 1 रन घेण्यात यशस्वी ठरले ते म्हणजे जतीन देवारे आणि दीपक उर्फ बाचक्या आमचे मित्र. त्यांनी मस्त सुंदर असा अडवलेला चेंडू. आता बघूया आपण स्ट्राईकला आलेले आहेत ते म्हणजे हितेंद्र शेलार. ऑलराऊंडर अशी त्यांची व्यक्तिमत्व, षटकार मारण्यात निपुण असे ते. बघूया ते काय करतायत. पण जय हे अनुभवी आयकॉनिक प्लेयर आहेत त्यांच्या समोर काय करतात बघूया.
जतीनांना काही कळला नाही आणि त्यांच्या डोक्यावरून चौकार. 4 रन. इकडे ग्लॅडिएटर 4 रन मिळतील. स्कोर 10 बॉल 15 रनांची गरज. काहीसा सामना हा ग्लॅडिएटर्सच्या दिशेने झुकताना. किंग मेकर्स थोडा त्यांना विचार करावा लागेल आपल्या आउटफील्ड्स बद्दल. एकानेच चांगली फिल्डिंग करून चालणार नाही. इथे प्रत्येकाने आपलं 100% दिलंच पाहिजे. जय आपला पुन्हा एकदा चेंडू घेऊन सुंदर असा टोलावलेला चेंडू. षटकार. 6 रन. मी आताच सांगितलं तुम्हाला की ऑलराऊंड असे व्यक्तिमत्व हितेंद्र शेलार यांचं. ते काही कुठल्याही क्षणाला काही करू शकतात. चेंडूने पण ते तसाच मारा करतात जसा त्यांनी आता बॅटीने आपला मारा केलेला चेंडूला. 9 बॉल 9 रनांची गरज आणि काहीसा सामना ग्लॅडिएटरच्या बाजूने झुकताना. आणि हा सुंदर असा 1 रन घेण्यात यशस्वी. पण काय तिकडे काय झालं कळलं नाही. आउटफील्डला चौकार. बॉल काहीसा कळला नाही. गचाळ असं काही क्षेत्ररक्षण तिकडे झालेलं आहे. समजलंच नाही काय ब्रह्मेश यांना तिकडे काय झालं. आणि 4 रन घेण्यात यशस्वी ठरलेत म्हणजे ते पण बाबू शेलार, हितेंद्र शेलार. मग ब्रह्मेश तिथून आला का? ठीक आहे. आणि हा फुलटॉस असा चेंडू काय नो काढला. ओके धन्यवाद अंपायर. नो बॉल आणि नो +2 3 रन. धन्यवाद अंपायर. नो म्हणजे आता फ्री हिट असणार आहे पुढचा चेंडू. आणि माटले यांनी हा कॅच पकडलेला आहे पण काही गरज हे नाही. फ्री हिट होता. 7 बॉल 1 रनांची गरज आणि काहीसा सामना हा आपल्या आगोश मध्ये घेतलेला आहे ग्लॅडिएटर्सने. आगोश. आणि हा 1 रन. सुंदर असा बॉक्सचा फटकार जतीन दिवार यांच्याकडून आणि हा सामना ग्लॅडिएटर्सने जिंकलेला आहे. आणि इथे मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहेत ते म्हणजे मी सांगितलं ऑलराऊंड असं त्यांचं व्यक्तिमत्व